कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही छोट्या गोष्टीपासून करत असतो, परंतु कायदा लॉ हा जर आपल्याला बघायचा असेल तर सुरुवात ही सर्वात मोठ्या कायद्यापासून होते, ते म्हणजे द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, भारताचे संविधान. हा कायदा हे संविधान जरी मोठे असले, कायदा जरी या संविधानापासून सुरू होत असला तरी हा कायदा समजण्यास खूप सोपा आहे. म्हणून आज आपण याच कायद्यापासून सुरुवात करणार आहोत. हा कायदा फक्त वकील, स्टुडंट, MPSC, UPSC अँड अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची तयारी करणाऱ्यांसाठी नसून हे संविधान भारताच्या प्रत्येक नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी शुभांगी चौधरी घेऊन आले आहे कायद्याची संपूर्ण ओळख सुरुवातीपासून लर्न लीगल लॉ चॅनलमध्ये. त्याआधी आपल्या लर्न लीगल लॉ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत तुमच्या राईट साईडला बेल आयकॉन दिले आहे, ते वाजवायलाही विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या चॅनलचे लेटेस्ट अपडेट मिळत राहतील. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, म्हणजे व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचायला मदत होईल. सुरुवात करूया आपल्या इतिहासापासून. ओळख ही इतिहासापासून होते का, कशासाठी, या सर्व प्रश्नांची उत्तरे तसेच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला ही तुम्हाला नक्की मदत मिळेल. कोणतीही गोष्ट अगदी सोप्या पद्धतीने शिकायची असेल मित्रांनो, तर त्या गोष्टीचा इतिहास, त्याची पार्श्वभूमी जाणून घेणे खूप महत्त्वाचे असते, म्हणजे पुढील भाग तुम्हाला समजण्यासाठी खूप सोपा होईल. तर आपण आता सुरुवात करूया. द हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट बिहाइंड मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. संविधानाच्या मागची पार्श्वभूमी काय होती, त्या तयार करण्यामागचा उद्देश काय होता. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की भारत पूर्वीच्या अनेक राज्यांमध्ये विभागलेला एक देश होता. भारतीय संविधानाच्या तरतुदीपासून ते संसदीय लोकशाही प्रजासत्ताक भारत म्हणून एक झाले. इतकेच नव्हे तर भारत अनेक धार्मिक, भाषा, वर्ण, जाती आणि पोटजातींमध्ये विभागलेला होता. भारताच्या इतिहासात आपल्याला असे अनेक राज्यकर्ते आढळतात ज्यांनी आपल्या प्रादेशिक सर्वोच्चतेच्या मर्यादेपर्यंत देशावर राज्य केले. त्यावेळी संपूर्ण यंत्रणा संबंधित राज्यातील लेखी व अलिखित शास्त्र, नियम व कायद्यांनुसार चालवायची होती. जोपर्यंत सामान्य नागरिकाचा प्रश्न आहे, त्याच्या पुस्तकातील हक्क आणि दायित्वांचे पैलू धार्मिक पुस्तकांनुसार आणि प्रथागत नियम आणि शास्त्रवचनांनुसार चालवले जावेत. परंतु त्या काळात आपल्या सर्वांनाच माहीत आहे की राजा सर्वांपेक्षा श्रेष्ठ मानला जात असे आणि राजाचे स्थान, राजाचे नियम हे सर्व प्रजेवर लागू होते आणि राजकीय किंवा इतर प्रकारची सर्व शक्ती एकट्यात त्याच्यातच केंद्रित होती. एकाधिकारशाही राजवटीने भारतावर अधिराज्य गाजवले. त्यावेळी राजकीय सत्तेत कोणत्याही प्रकारच्या सहभागाचे नागरिकांचे स्वप्न नव्हते. राजशाही राज्यांच्या कारभारावर सामान्य माणसाचा आवाजही नव्हता. 16व्या शतकामध्ये, लक्षात ठेवा, 16व्या शतकामध्ये ब्रिटिशांच्या भेटीपर्यंत राज्यातील राजकीय आणि प्रशासकीय बाबींमध्ये लोकसहभागास वाव नव्हता. असे असले तरी आपण सर्व भारतीयांनी असे कोणतेही राजकीय प्रतिनिधित्व न केलेले राज्य पाहिले आहे. ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आम्ही एक महान संसदीय लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून भारत बांधू शकतो, याचे सर्व श्रेय घटनात्मक निर्मात्यांना जाते. घटनात्मक निर्मात्यां कोणते ते आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत इन डिटेलमध्ये. तसं त्यांचं कार्य काय होतं हे तुम्हाला याच आपल्या हिस्ट्री अँड डेव्हलपमेंटमध्ये लक्षात येणार आहे. ज्यांनी भारताला एका राष्ट्राची स्थापना केली, ज्यात नागरिक सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि संपूर्ण व्यवस्था लोकांच्या इच्छेनुसार चालते, हे धोरण डोक्यात ठेवून तयार केलेली ही संविधान म्हणजे राज्यघटना. भारतात कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्तीचा समूह किंवा अधिकार हा राजा किंवा सर्वोच्च नाही, परंतु लोक व संविधानाची इच्छा ही सर्वोच्च आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभा समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून केलेले अपार योगदान आपण विसरू शकत नाही. तथापि राज्यघटना बनविण्याकरिता बरीच कारणे, प्रेरणा आणि इतिहास आहेत. मित्रांनो, लोकशाही प्रजासत्ताकाची कल्पना अचानक आलेली नाही. लक्षात ठेवा, जी लोकशाही आणि प्रजासत्ताक, लोकशाही लोकांनी लोकांपासून मिळवलेलं म्हणजे लोकशाही, हे तर तुम्हाला माहितीच आहे. प्रजासत्ताकाची कल्पना अचानक आलेली नाही, तर ती ब्रिटिशांनी भारतात आणल्यानंतर बनवलेल्या पूर्वीच्या कायद्यांमुळे व व्यवस्थेमुळे झाली होती. ब्रिटिश
ब्रिटिशांचे जेही काही कायदे होते, जेही काही त्यांची व्यवस्थापना केलेली होती, जे काही नियम त्यांनी लागू केलेले होते भारतावर, त्या विचारांमुळे आपण भारतामध्ये हे संविधान, ही राज्यघटना, हे कायदे आणण्याचा मार्ग त्यांच्यापासून सुरू झालेला आहे. ज्यात देशाच्या राजकीय शक्तींमध्ये लोकप्रतिनिधींना काही महत्त्व दिलेले होते. हे लक्षात घेणे आवश्यक आहे की 16व्या शतकात ब्रिटिश व्यापार चालविण्याच्या आणि व्यापाराच्या विस्तारासाठी ईस्ट इंडिया कंपनीमार्फत भारतात आले. अगदी हायलाइटेड पॉईंट आहे, 16व्या शतकामध्ये जेव्हा ब्रिटिश व्यापार चालविण्याच्या आणि व्यापार विस्तार त्यांचा व्यापार वाढवावा, आयात निर्यात जास्त प्रमाणात व्हावी ईस्ट इंडिया कंपनीमार्फत, तेव्हा ते भारतात आले होते. तथापि अगदी थोड्या काळामध्ये ईस्ट इंडिया कंपनीने स्वतःला एक मजबूत व्यापारी म्हणूनच स्थापित केले. नाहीतर भारतातील अनेक प्रदेश आणि प्रांतांवर देखील आपला नियम लागू केला. ब्रिटिशांच्या राजवटीचा लवकरच विरोध करण्यात आला आणि देशवासियांनी त्याला नकार दिला. हा वेगळा पैलू आहे की देशवासियांनी त्याला नकार दिला, कशासाठी, विरोध का केला, हे अगदी आपल्या सामान्य लोकांनाही माहिती आहे, ज्याचा वेगळ्या वेळी व्यवहार केला जाईल. 1757 साली प्लासाची लढाई, 1757 साल लक्षात ठेवा, 1757ला प्लासीची लढाई आणि 1764मध्ये बक्सार लढाईनंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने बंगालच्या प्रांतातील राज्य स्थापन केले. हा जो पिरियड होता, 1757 प्लासीची लढाई, 1764 बक्सार लढाई, याच्यानंतर जे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने बंगालच्या प्रांतात स्वतःचं राज्य स्थापन केलं. आणि हा जो कारकिर्दीचा त्यांच्या या ब्रिटिशांचा हा कारकिर्दीचा प्रारंभ सुरू झालेला आहे. म्हणजे ब्रिटिशांचा प्रारंभ केव्हापासून, तर बंगालमध्ये राज्य स्थापन केल्यापासून. पण कोणत्या लढाईनंतर? प्लासीची लढाई 1757 आणि बक्सार लढाई 1764 पासून. त्यांच्या राज्यकाळात ब्रिटिशांनी भारतात कायदे बनवले आणि कायदे करून सामान्य माणसाला राजकीय सत्तेत सहभागी घेण्याची परंपरा सुरू झाली होती. या सर्व कायद्यांमुळे भारतातील सामान्य माणसाला काही प्रमाणात प्रतिनिधित्व झाले, ज्यामुळे लोकशाही व्यवस्थेत भारताचे रूपांतर होण्याच्या संकल्पनेला चालना मिळाली. म्हणूनच ब्रिटिशांच्या कारकिर्दीतील या कायदे, नियम आणि काही महत्त्वाच्या घडामोडींवर फक्त प्रकाश टाकणे आवश्यक आहे. भारतीय राज्यघटनेचे उदाहरण म्हणून कसा उभा झाला ते आता आपण पुढच्या कायद्यांद्वारे बघणार आहोत. आता मी जे काही सांगणार आहे मित्रांनो, ते सर्व राज्यघटना येण्याआधीचे महत्त्वाचे कायदे आहेत. लक्षपूर्वक समजून घ्या. समजले नाही तर व्हिडिओ पॉज करा, बॅकवर्ड फॉरवर्ड करून सुद्धा तुम्ही पाहू शकतात. हा संपूर्ण इतिहास हिस्ट्री ऑफ कोर्ट म्हणून देखील ओळखला जातो, जो तुम्हाला लॉला सब्जेक्ट असणार आहे, हिस्ट्री ऑफ कोर्ट. मी जीही कायद्याची इनशॉर्ट माहिती देत आहे, त्या माहितीवर तो संपूर्ण कायदा आहे. ती इनशॉर्ट माहितीच त्या कायद्याचा मेन लीगल पॉईंट काय असतो तो तुम्हाला लक्षात येऊन जाईल. फर्स्ट काय आहे, द रेग्युलेटिंग ॲक्ट ऑफ 1773, म्हणजेच नियमित कायदा 1773चा. या कायद्यामध्ये काय दिलं आहे, ब्रिटिशांनी कलकत्ता येथे राष्ट्रपतींचे सरकार स्थापन केले होते. राष्ट्रपतींचे सरकार ही कन्सेप्ट ब्रिटिशांपासूनच सुरू झाली आणि ती कुठे स्थापन केले होते, कलकत्ता येथे. त्यामध्ये समितीमध्ये गव्हर्नर जनरल यांच्यासह 4 सदस्य होते. असे प्रश्न परीक्षेत तुम्हाला बऱ्याचदा विचारले गेलेले की या त्यांच्या समितीमध्ये गव्हर्नर जनरल यांच्यासह किती सदस्य असतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला ऑटोमॅटिक या व्हिडिओमध्ये मिळत जाणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 4 सदस्य होते ज्यांना एकत्रितपणे यंत्रणा चालविण्याचा अधिकार होता. या कायद्याद्वारे ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर संसदेचे नियंत्रण होते. बंगालच्या राज्यपालांनी 3ही अध्यक्षपदी गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली. कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली. केव्हा? 1773मध्ये कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना पहिल्यांदा 1773मध्ये झाली. त्याचं मेन्शनिंग केलं आहे द रेग्युलेटिंग ॲक्ट 1773, म्हणजे नियमित कायदा 1773च्या. सेकंड ॲक्टवर येऊ आपण, ईस्ट इंडिया कायदा, म्हणजे पिट्स इंडिया ॲक्ट 1784, 1784चा हा कायदा आहे. सिक्वेन्स वाईज आपण जात आहोत, म्हणजे हिस्ट्री समजायला तुम्हाला मदत होईल. या कायद्याद्वारे प्रशासनास ड्युएल
गव्हर्नन्स म्हणजे दुहेरी सरकार पॉन्समध्ये राज्य करण्याचा प्रस्ताव होता. व्यापार व्यवसायाच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमलेला संचालक मंडळ होता. राजकीय कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियंत्रण मंडळाची सुद्धा स्थापना केलेली होती. नियंत्रण मंडळ म्हणजे पूर्ण त्यांची जी कारकीर्द आहे ती कशा पद्धतीने सांभाळली जाईल, त्यांचा जो कारभार आहे, त्यांचा जो व्यापार आहे तो कशा पद्धतीने सांभाळला जाणार आहे तो त्या कायद्यामध्ये मेन्शन करण्यात आला होता. आता जो पुढचा कायदा आहे तो चार्टर ॲक्ट म्हटला जातो याला, 1793चा 1793मध्ये. या अधिनियमाद्वारे नियंत्रक मंडळाचे सदस्य व कर्मचाऱ्यांना शासनाच्या महसुलातून मिळणारा वेतन देण्याची व्यवस्था केली गेली. म्हणजे जो कोषागार असतो, जो पैशांची देणघेण यांना किती पगार मिळावा त्याचासुद्धा एक चार्टर ॲक्ट तयार केला गेला 1793मध्ये. त्याचं एक्सप्लेनेशन पूर्ण चार्टर ॲक्टमध्ये दिलेलं आहे की किती पगार वर कोणत्या कर्मचाऱ्याला किती असावा, कोणत्या शासकीय कर्मचाऱ्याला किती असावा, या सर्व गोष्टींची मेन्शनिंग हे चार्टर ॲक्टमध्ये देण्यात आली आहे 1793च्या. जो नंतरचा चार्टर ॲक्ट होता 1813चा, या कायद्याद्वारे ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकार आणखी 20 वर्षांसाठी वाढवण्यात आला होता, असा हा त्यांच्यामध्ये करार झाला होता. तथापि भारत व्यापारात मक्तेदारी असण्याच्या ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकार संपुष्टात आला आहे. ब्रिटिश नियमांतर्गत भारतातील काही प्रादेशिक भागात व्यवसाय करण्यासाठी इतर ब्रिटिश नागरिकांना स्वातंत्र्य दिले जाते. त्याच्यामध्ये भारतीय नागरिकांना सुद्धा मुभा दिली गेली होती या चार्टर ॲक्टमध्ये 1813मध्ये पहिल्यांदा. त्यांच्या कारभारामध्ये, त्यांच्या व्यवसायामध्ये, त्यांच्या व्यापारामध्ये आपण हातभार लावू, आपल्याला सुद्धा ते त्या कामासाठी ठेवतील आणि त्याचा मोबदला म्हणून काही वेतन मिळेल, यासाठी हा चार्टर ॲक्ट होता तुमचा 1813मध्ये. पुढचा जो चार्टर ॲक्ट आहे तो 1833मध्ये पास झाला. या कायद्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापाराचे सर्व अधिकार संपुष्टात आले. सर्व अधिकार त्यांचे संपुष्टात आले आणि ब्रिटिश सरकारला भारतात प्रतिनिधित्व करण्यासाठी केवळ त्यांची शक्ती मर्यादित आहे. शक्ती कशी? लोकांवर हुकूमत गाजवण्याची शक्ती, इतर दुसरं काहीही नाही. बंगालच्या राज्यपालांना भारताचे गव्हर्नर, जो बंगालचा राज्यपाल होता तो भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून त्याला संबोधले गेले होते. भारतातील कायदे जेथे वर्गीकृत आहेत त्या उद्देशाने कायदा आयोगाच्या नियुक्तीची व्यवस्था तशी झाली होती. आपण चार्टर ॲक्ट 1793 बघितला, 1813 बघितला, 1833 बघितला आणि हा जो पुढचा चार्टर ॲक्ट आहे तो 1853चा आहे. या कायद्यामध्ये प्रशासनात महत्त्वाच्या पदावर उमेदवारांच्या नियुक्तीसाठी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून कायदा अंमलात आणला गेला. ज्या स्पर्धा परीक्षा आजपर्यंत आपण देत आहोत त्यांची सुरुवात ही ब्रिटिशने भारतात केली होती या चार्टर ॲक्टच्या 1853पासून. तेव्हापासून हा कायदा पुढे प्रचलित झाला आहे. आता आपण पुढचा कायदा बघणार आहोत, दी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1858. बऱ्याचदा प्रचलित असतो आपल्याला हा भारतीय सरकार कायदा 1858. 1857च्या बंडालनंतर भारतावर राज्य करण्यासाठी मूलगामी बदल करण्यात आले. जो काही भारतावर राज्य करणार आहे त्याच्यात काही बदल करण्यात आले. ईस्ट इंडिया कंपनीचा नियम संपुष्टात आला होता आत्तापर्यंत आणि ब्रिटिश सरकार थेट शासन स्थापन झाला. ईस्ट इंडिया कंपनीची जी व्यवस्था होती, ईस्ट इंडिया कंपनीचे जे नियम होते ते तिथे संपुष्टात आले, ते तिथे थांबले आणि या 1858मध्ये भारत सरकार कायद्यामध्ये ब्रिटिश सरकार थेट शासन, ते शासन म्हणून पूर्ण व्यवहार चालवत होते संपूर्ण भारताचा. त्याच्यानंतरचा पुढचा जो कायदा आहे तो इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861चा आहे, म्हणजेच भारतीय परिषद कायदा 1861मध्ये. या कायद्यामध्ये 12 सभासद सदस्यांची भारतीय विधान परिषद येथे स्थापना केली गेली होती. या अधिनियमात गव्हर्नर जनरलला कायदेविषयक व्यवहार करताना काही अतिरिक्त अशासकीय सदस्यांचा समावेश करण्याचा अधिकार देण्यात आला होता. हे या ॲक्टमध्ये होतं. पुढचा जो आहे सेम ॲक्ट इंडियन काउन्सिल ॲक्ट, साल हा 1892 आहे. भारतीय परिषद कायदा 1892. या अधिनियम आधारभूत रुंदीकरण आणि भारत सरकारचे जे कार्य विस्तृत करण्यासाठी, म्हणजे त्यांचं जे काही कायदे, जे काही काम आहे, जे काही कार्य आहे ते अजून प्रमाणात वाढवण्यासाठी सरकारच्या कारभारात लोकांचे अधिक प्रतिनिधित्व मिळवण्याचे साधन म्हणून कार्य करते. हा तो ॲक्ट आहे इंडियन काउन्सिल ॲक्ट 1892. नेक्स्ट पुढचा जो आहे तो मोर्ले मिंटो रिफॉर्म ॲक्ट 1906मध्ये आलेला हा ॲक्ट आहे. या मोर्ले मिंटो सुधार अधिनियम असंही म्हटलं जातं. 1906 भारताचे राज्य सचिव मिस्टर मॉर्ले अँड लॉर्ड मिंटो
हे नावं आहे, त्याच नावांवर या कायद्याला नाव देण्यात आलेलं आहे. यांनी काही संसदीय सुधारणांचा परिचय दिला. या सुधारणांद्वारे परिषदेचे सामर्थ्य आणि शक्ती वाढवली गेली होती. याचे सामर्थ्य म्हणजे तिथे फोर्स सिस्टम वाढवण्यात आली. लोकांची जी पॉवर होती, मॅन पॉवर, ती वाढवण्यात आली. प्रत्येक यंत्रणेत काम करण्यासाठी वेगवेगळे पदाचारी ठेवण्यात आले. हे या कायद्यापासून मॉन्ट मिर्लो रिफॉर्म ॲक्ट 1906 या कायद्यामध्ये बरेचसे बदल करण्यात आले आणि सुधारित कायदा करून 1906 तो पास करण्यात आला आणि तो कायदा या मॉन्ट अँड मिंटो यांच्या नावावर ठेवण्यात आला होता. नेक्स्ट जो पुढचा इंडियन काउन्सिल ॲक्ट 1909. आपण मागे इंडियन काउन्सिल ॲक्टचे 2 बघितले, एक 1861चा अँड सेकंड 1892 आणि आता हा जो पुढचा आहे मॉन्ट मिर्लो नंतरचा पुढचा आहे तुमचा 1909 भारतीय परिषद कायदा 1909. या कायद्यानुसार केंद्र व प्रांतीय परिषदांचा विस्तार करण्यात आला. परिषदेमध्ये मुस्लिम समुदायाला स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्याची तरतूद यात करण्यात आली होती. या इंडियन काउन्सिल ॲक्टमध्ये 1909 मुस्लिम बांधव जे आहे, मुस्लिम समुदाय जो आहे, त्यांना स्वतंत्र प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांनी स्वातंत्र्य दिलं गेलं होतं. नेक्स्ट जो आहे तो मॉर्टन केम्सफोर्ड अहवाल होता 1917. 20 ऑगस्ट 1917ची घोषणा ही भारतीय राज्यघटनेच्या विकासाचा महत्त्वाचा भाग ठरला होता. तो कोणता महत्त्वाचा राज्यघटनेचा महत्त्वाचा भाग होता ते खालील याच्यात आपल्याला कळणार आहे. त्याच्यानंतर जो पास करण्यात आला म्हणजे 20 ऑगस्ट 1917ला जो रिपोर्ट होता, जो अहवाल होता, त्यात त्यांनी घोषणा केली की राज्यघटनेच्या विकासाला तेव्हापासून सुरुवात होणार आहे. हे मॉर्टन केम्सफोर्ड अहवालपासून. नेक्स्ट जो कायदा आहे तुमचा दी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919 भारतीय सरकार कायदा 1919. या कायद्याने प्रांतातील डारची किंवा दुहेरी शासन, डायरची आणि दुहेरी शासन हे तर तुम्हाला माहितीच आहे, ही व्यवस्था अशी अनेक धोरणे अंमलात आणली भारतीय सरकार कायद्यापासून. यामुळे प्रशासनाला मध्यवर्ती तसेच प्रांताचा विषय निर्माण झाला. नेक्स्ट पुढचा जो येतो तुमचा व्हिजिट ऑफ सायमन कमिशन 1927 ते 1928 सायमन कमिशनला भेट जी दिली होती त्याच्याबद्दल सुद्धा मी सांगते. यामध्ये ब्रिटिश संसदेने भारत सरकार अधिनियम 1919 होता आपण जो बघितला, द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट, याच्यामध्ये जी धोरणं पास झाली, दुहेरी आणि डाळची जी सिस्टम व्यवस्था सुरू केली, त्याची जी चौकशी सुरू झाली होती आणि राष्ट्रीय काँग्रेसने विरोध दर्शवला होता या अहवालाला. ते सादर करण्यासाठी एक कमिशन नेमला होता, सायमन कमिशन असं त्या कमिशनचं नाव होतं. हे सायमन कमिशन ही बऱ्याचदा विचारली जाणारी कन्सेप्ट असते, म्हणून व्यवस्थित लक्षात घ्या. इन शॉर्ट कन्सेप्ट सांगते, पण तुम्हाला त्याच्यामध्ये आत काय असेल वाचताच लक्षात येणार आहे. पुढे कमिशन नेमली होती. या कमिशनच्या आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे सिद्ध केले होते की या आयोगासमोर ही जी सायमन कमिशन आहे, हे जे आयोग आहे, त्यांनी सादर केलेल्या सूचनांमधून आपण एकत्रित होऊ शकलेले महान राष्ट्रभक्त आणि राष्ट्रवादी आहे हे आपण सगळं. आणि त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये अजून काही उल्लेख केलेला आहे, तो म्हणजे आजच्या काळाची सर्वात महत्त्वाची गरज म्हणजे सर्वसामान्यांपर्यंत सामान्य राष्ट्रतत्वाची भावना निर्माण करणे. हे तर आजपर्यंत आपण करत आलेलो आहे की भारत काय आहे, भारतामध्ये आपले राईट्स काय आहेत, आपल्या ड्युटीज काय आहे, आपल्याला शासनाकडून काय मुभा मिळते, या सर्व गोष्टी अजूनपर्यंत बऱ्याच ठिकाणांपर्यंत पोहोचलेल्या नाही आहे. तर ते तेव्हापासून चालत आलेली ही गोष्ट आहे. तर तेव्हाच त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख केला होता की राष्ट्रतत्वाची भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण व्हावी असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्या कमिशनमध्ये त्यांनी दिलेल्या भाषणामध्ये त्यांचं मत होतं. ते प्रथम भारतीय आहेत. त्यांनी स्वतःला काय सांगितलं ते मसुदा समितीचे अध्यक्ष हे पुढचा भाग झाला, पण त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये तेव्हाच डिक्लेअर केले होते की मी प्रथम भारतीय आहे आणि हिंदू, मोहम्मद किंवा सिंधी आणि नंतर कनसरे आहेत ही भावना नाही. ही भावनाच नको की माझा समाज आज कोणता आहे, मी कोणत्या कास्टमध्ये येते, हा कोणताच रोल राहणार नाही त्याच्यात. तर पहिले आपण भारतीय आहोत, आपण सर्व इंडियन आहोत, ही कन्सेप्ट सगळ्यांनी डोक्यात घेणं खूप महत्त्वाचं आहे असं त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सायमन कमिशनला जी भेट देण्यात आली होती त्यात त्यांनी त्यांचं वक्तव्य मांडलं होतं. आता आपण पुढच्या
ॲक्टकडे जाऊया. तो म्हणजे कम्युनियल अवॉर्ड 1932चा म्हणजे जातीय पुरस्कार 1932ला जो आला होता, हा पण सर्वात महत्त्वाचा भाग ठरला, जो आत्तापर्यंत आपण पुढेपर्यंत वापरत आहोत. तो म्हणजे जेव्हा गोलमेज परिषद सगळ्यांना प्रचलित आहे. गोलमेज परिषद काय, तिची जी समिती होती अल्पसंख्याकांच्या प्रतिनिधित्व संबंधित ठोस करारावर पोहोचू शकली नाही. तेव्हा ही परिषद, गोलमेज परिषद, तेव्हा प्रतिनिधींनी ब्रिटिश पंतप्रधान रामसे, जो ब्रिटिश पंतप्रधान होते 1932च्या पिरियडमध्ये, रामसे आणि मॅकडोनाल्ड, दुहेरी शासन होतं लक्षात ठेवा. म्हणून पंतप्रधान जे होते ते रामसे आणि मॅकडोनाल्ड यांना सर्व पक्षांना बंधनकारक निर्णय घेण्यास अधिकृत केले. हा निर्णय जातीय पुरस्कार म्हणून ओळखला जातो, जो 17 ऑगस्ट 1932 रोजी जाहीर झाला होता. या पुरस्कारानुसार मुस्लिम, शीख, युरोपीय, भारतीय, ख्रिश्चन, अँग्लो भारतीय आणि निराश वर्ग यांना स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्यात आले होते. सामान्य मतदानाचा हक्क व्यतिरिक्त सामान्य मतदाराच्या सदस्याप्रमाणे उदासीन वर्गातील जातींच्या मतांना स्वतंत्र मतदान देखील देण्यात आला होता. ही जी कम्युनल अवॉर्ड 1932 आहे, ही आणण्यामागचा उद्देश हाच होता. हा जातीय पुरस्कार आणण्यामागचा उद्देश हाच होता 1932ला, की जे खालच्या वर्गाचे, जे उदासीन वर्गातील आहे, की ज्यांना त्यावेळेला जे मानाचं स्थान मिळत नव्हतं, त्यांना मतदान करण्याचा हक्क नव्हता, जे भारतात राहत असून सुद्धा ते मतदान देऊन त्यांचं स्वतःचं मत व्यक्त करू शकत नव्हते, तर त्यांना ती स्वतंत्र मुभा देण्यात आली होती. हा पॉईंट लक्षात घ्या मित्रांनो. तुम्हाला इलेक्शन पिरियडवर, वोटिंग पिरियडवर बऱ्याचदा एसे हे येत असतात. त्यात तुम्हाला पार्श्वभूमीसुद्धा मेन्शन करायची असते. तर 1932मध्ये कम्युनियल अवॉर्डमध्ये हे मेन्शन करण्यात आलं होतं. नंतर पुढचा जो आहे तो पुना पॅक्ट आहे 1932. पॅक्ट मीन्स करार, जो आपण कॉन्ट्रॅक्ट म्हणतो, तर हा ब्रिटिश वर्ड आहे पॅक्ट, म्हणून तेव्हा तो वर्ड यूज करून तो ॲक्ट नाव देण्यात आलं होतं, पुना पॅक्ट 1932चा. उदासीन वर्गाच्या प्रतिनिधींच्या विरोधात मिस्टर गांधींच्या उपोषणानंतर डॉक्टर आंबेडकर आणि त्यांच्यात करार झाला होता. जे गांधी होते, मिस्टर गांधी, त्यांचं जे उपोषण झालं उदासीन वर्गाच्या प्रतिनिधींच्या विरोधात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्यात करार झाला होता, तो पुना पॅक्ट 1932चा. या करारानुसार अस्पृश्यांना 148 जागा पुरवल्या गेल्या आणि जातीय पुरस्काराने स्वतंत्रपणे निवडलेल्या 78 सभासदांऐवजी पहिले त्या 148 जागांना पहिला मान दिला गेला होता. नंतरचा पुढचा जो येतो तुमचा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935, भारत सरकार कायदा 1935. या कायद्यामध्ये भारतात संघराज्य सरकार आणले, म्हणजे फेडरल गव्हर्नमेंट. अधिनियमानुसार लागू केलेले प्रांत राज्यपालांची प्रांत म्हणून संबोधले जात असे. भारतीय राज्य मुख्य आयुक्त प्रांत म्हणून प्रांत तेव्हापासून भारतीय सरकार कायद्यापासून ते सुरुवात करण्यात आली होती संघराज्यामध्ये. पुढचा जो येतो तुमचा इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट 1947, म्हणजे भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947चा. आता हा 1947चाही खूप महत्त्वाचा आहे. याच्यात जो लॉर्ड माउंटबॅटन यांनी जाहीर केलेल्या फाळणी योजनेनुसार, जी फाळणी झाली होती त्या योजनेनुसार भारतीय स्वतंत्र कायदा 1947 रोजी ब्रिटिश संसदेत 4 जुलै 1947ला हे लागू करण्यात आला होता. हा कायदा 1947मध्ये 4 जुलैला लागू करण्यात आला आणि 18 जुलै 1947 रोजी रॉयल आरोहण मिळाला या अहवालाला. त्याच्यानंतर पुढे 2 स्वतंत्र अधिराज्य तयार केले गेले. एक म्हणजे भारत आणि आपले राष्ट्र. एक आपलं भारत म्हणजेच आपले राष्ट्र आणि दुसरं पाकिस्तान, म्हणजे 2 भागाची फाळणी झाली, एक भारत आणि दुसरं पाकिस्तान. इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट 1947ला 4 जुलैला अंमलात आला आणि 18 जुलै 1947ला त्याला रॉयल आरोहण मिळालं, तेव्हापासून मंजुरी प्राप्त झाली आहे. या कृतीतून ब्रिटिश सरकारची अंमलबजावणी झाली. सर्व शक्ती आणि विशेषाधिकार या 2 वर्चस्वमध्ये हस्तांतरित करण्यात आलेला आहे. दी कॉन्स्टिट्यूशन ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, नेक्स्ट पार्ट जो आपण बघणार आहे, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली फॉर मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन 1946 अँड 1950. आतापर्यंतचं आपण जे बघितलं ती सर्व इतिहासाची पार्श्वभूमी झाली. हा पण इतिहासच म्हटला जाईल, पण कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया जेव्हा तयार करण्यात आला त्याच्या मागे कोणत्या कोणत्या गोष्टी होत्या, त्या सर्व गोष्टी आता आपण
कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणून बघणार आहोत. यात किती लोक असतात, यात कसे सेशन झाले, या सर्व गोष्टी आपण आता पुढे बघणार आहोत. इन शॉर्ट आता माहिती देते, व्हिडिओ खूप लांब होतोय म्हणून सविस्तर माहिती सेशनबद्दल आणि तुमच्या या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीबद्दल किती मेंबर्स वगैरे सर्व माहिती विस्तारमध्ये पुढील व्हिडिओमध्ये राहील. पण आता इन शॉर्ट आपण बघून घेऊया. राज्यघटना तयार करण्यासाठी संविधान समितीची जी स्थापना होती ती 1946 ते 1950 या दरम्यान झाली होती. जी स्थापना होती. इवन कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हे जे रिटनमध्ये लिहिण्यात आलं होतं ते सुद्धा तुमचं याच पिरियडमध्ये. 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार संविधान सभा भारताची नवीन राज्यघटना तयार करण्यासाठी निवडली जाणार होती. मतदारसंघांच्या स्थापनेची निवडणूक जुलै 1946मध्ये झाली, जी राज्यांच्या प्रांतीय असेंब्लीमधील अप्रत्यक्ष निवडणुकीवर आधारित होती. मतदारमधील अप्रत्यक्ष निवडणुकीवर आधारित होती. अप्रत्यक्ष निवडणूक असायची पहिले, त्याच्यावरच आधारित होती. मतदारसंघातील 296 जागा असतात. त्या 296 जागांपैकी काँग्रेस पक्षाला 211 जागा, मुस्लिम लीगला 73 जागा मिळाल्या आणि उर्वरित जागा अपूर्ण राहिल्या होत्या. मतदारसंघ निवडून आला असला तरी तेथे अनेक निर्बंधित मर्यादा होत्या की तुम्ही जे काही मत देणार आहात, जे काही तुम्ही ड्राफ्ट करणार आहात, जो काही ड्राफ्ट तुम्ही सबमिट करणार आहात या समितीत, या कमिटीमध्ये, या असेंब्लीमध्ये, त्याला काही त्यांनी अटी शर्ती लावल्या. त्या अटी शर्ती अशा पद्धतीच्या होत्या, ज्या मर्यादा अशा पद्धतीच्या होत्या की त्या घटक विधानसभेत त्यांनी त्या उपस्थित करून सांगितल्या. पहिली गोष्ट म्हणजे संविधान सभा ही सार्वभौम संस्था नव्हती, सॉव्हरेन संस्था नव्हती, असं त्यांनी पहिली मर्यादा सांगितली. दुसरी मर्यादा अशी होती, कोणत्याही वेळी संपुष्टात येण्याची भीती होती, कोणत्याही वेळी ही बंद होऊ शकते असं त्यांची मर्यादा होती. तिसरी अशी होती, त्याचा फारच मर्यादित अधिकार होता. केव्हा कोणती गोष्ट होईल याचा म्हणजे त्यांना स्वतःला त्यांनी किती दिवसापर्यंत चालणारे वगैरे असा कोणत्याही प्रकारचा ठराव मंजूर नव्हता, म्हणून अशा मर्यादा त्यांनी लादण्यात आल्या होत्या. आणि फोर्थ जी होती, हे मंत्रिमंडळ जे ठरवलं होतं ते मिशन योजनेच्या चौकटीत आणि मार्गदर्शनाखाली कार्य करावे लागेल त्यांना. तथापि भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 लागू झाल्यानंतर ही मर्यादा संपुष्टात येणार आहे हे सुद्धा तेव्हाच घोषित करण्यात आलं होतं. मसुदा समितीच्या सदस्यांचे प्रयत्न आणि परिश्रम हे सर्व जेव्हा तयार झालं, त्यांचे जे परिश्रम झाले, त्यांचे जे प्रयत्न झाले ते विधानसभेच्या 11 अधिवेशनात 11 सेशनमध्ये घेण्यात आले, जे 9 डिसेंबर 1946 ते 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत होते. या मसुदा समितीत असणारे सदस्यांची नावे व 11 अधिवेशनाची तारीख, ते ड्राफ्ट कमिटी कोण होती व यावर डॉक्टर बाबासाहेबांचे मत काय होते, हा सर्व भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये इन डिटेल घेणार आहोत. म्हणून तुम्ही पुढील व्हिडिओसुद्धा याच आवडीने बघा. उपरोक्त इतिहासावरून सहजपणे समजू शकते की भारतीय घटनेला जगातील सर्वोत्तम घटना म्हणून का मानले जाते, ज्याचा संपूर्ण विश्वामध्ये आदर आहे. या राज्यघटनेला भारतीय राज्यघटनेचा अंमलबजावणी करण्यापूर्वी भारतीय संविधानाच्या अंतिम मान्यताप्राप्त मसुद्यावर सभासदांच्या स्वाक्षऱ्या जोडण्यासाठी मतदारसंघाने 24 जानेवारी 1950 पुन्हा एकदा बैठक झाली होती. ही त्यांची 24 जानेवारी 1950ला. थोडक्यात म्हणजे भारतीय संविधान स्वीकारल्या गेल्या 70 वर्षानंतरही म्हणजे आजही हा सर्वात मोठा लोकशाही देश म्हणजे भारत चालवणाऱ्या देशाचा सर्वोच्च दस्तऐवज म्हणून अजूनही उभा आहे. आज 73 वर्ष होत आले, 70 वर्ष नाही, आता 72-73 अजूनही या दस्तऐवजाला तेवढंच मान आहे. या कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया पुढे आपण तशाच नम्रतेने बघतो. आपला हा अधिकार आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. धन्यवाद. थँक्यू. व्हिडिओला जास्तीत जास्त प्रमाणात प्रतिसाद नक्की द्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.